मित्र हो, मैफिलीला आरंभ करण्याच्या अगोदर मी आपल्याला एक सूचना करतो. सूचना अशी आहे की ही मैफिल फक्त तुमच्या दाद देण्यावर रंगत असते. बहुत अच्छा, क्या बात है, वाह भाऊसाहेब, अशा तऱ्हेचे प्रतिसादाचे शब्द तुमच्या ओठापर्यंत आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी पार पाडणारच आहे. विनंती तुम्हाला एवढीच आहे की असे शब्द जर तुमच्या ओठापर्यंत आले तर संयम पाळू नका. तेव्हा ही मैफिल कशी वागणार आहे? सौंदर्याचं उत्स्फूर्त स्वागत करण्याची एक मनस्थिती, मोकळेपणा, दिलखुलासपणा या मैफिलीमध्ये आहे का नाही हे बघण्याकरता काही विस्कळीत शेर मी तुमच्यासमोर अगोदर म्हणतो. आपण कसे वागता हे बघतो आणि मग माझ्या कार्यक्रमाला आरंभ करा. ही एक सूर्यावरची कल्पना पहा. आम्ही सूर्याला म्हणतो, भास्करा, आम्हा दयाही येते तुझी आधीमधी. भास्करा, आम्हा दयाही येते तुझी आधीमधी. पाहिली आहेस का रे रात्र प्रणयाची कधी? आता तो सूर्य आम्हाला तसाच जबाब देतो. तो म्हणतो, आम्हासही या शायराची की वय येऊ लागते. आम्हासही या शायराची की वय येऊ लागते. याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते. तेव्हा शायरी निर्माण करीत असताना एक स्पष्ट कल्पना माझ्या डोक्यासमोर होती की आपण कोणाकरता ही निर्मिती करतो आहोत. उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना झाला कमी. उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना झाला कमी. प्यायले जे खूप ज्यांना वाटेपरी झाली कमी. निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याच साठी शायरी. सांगतो इतरास बाबा वाचा सुखी ज्ञानेश्वरी. आता लोक म्हणतील की भाऊसाहेब, तुमचं ज्ञानेश्वरी वाचायचं वय आणि तुम्ही ज्ञानेश्वरीचा अशा संदर्भात उपयोग करता. आई म्हणतो, वयाची तुम्हाला जाणीव कशी असते ऐकायचं आहे? पौत्रादिका पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी. आता नातवंडाकडे बघून हे म्हणणं भाग आहे की आपण आजोबा आहोत. ज्यार्थी आपण आजोबा आहोत त्यार्थी आपण वृद्ध आहोत. हे आमचं वार्धक्य आम्ही तर्काने मानलं, जाणीवेने नव्हे. पौत्रादिका पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी. जळल्यावरी सरणात कळले नक्की आता मेलो आम्ही. आपुले वार्धक्य जैसे नाही कधी मी पाहिले. मिटलेच होते नेत्र नाही मृत्यूसही मी पाहिले. तेव्हा हा जो एक काव्य प्रकार आहे, या काव्य प्रकाराचा मुख्य विषय असतो गम, दर्द, यातना. तर एक उर्दू शायर सांगतो तुम्हाला की हे माणसांचं काव्य असल्या कारणाने माणसांचं जे वैशिष्ट्य त्याच्याशी सुसंगत हे काव्य पाहिजे. म्हणून दर्द हा काव्याचा प्रमुख विषय मानला जातो. तर तो माणसाची व्याख्या करतो. तो म्हणतो, वरना क्या था सिर्फ तदबीरे अनासिर के सिवा खास कुछ बेताबियों का नाम इनसा होगा. त्याचा अर्थ असा की आपल्या व्यथांच्या सौंदर्यावरती मुग्ध होण्याचं सामर्थ्य ज्या प्राण्यामध्ये आहे त्याला माणूस म्हणतात. तेव्हा हा जो काव्य प्रकार आहे, या काव्य प्रकाराचं मूल्यमापन आम्हीच आमच्या शब्दाने सांगतो. आम्ही म्हणतो, सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे.
सांगेल काही भव्य ऐसी, शायरी माझी नव्हे तो कवींचा मान, तितकी पायरी माझी नव्हे. आम्ही अरे साध्याचा पुल्या जीवना सन्मानितो. आम्ही अरे साध्याचा पुल्या जीवना सन्मानितो. सन्मानितो हासू तसे आसवा सन्मानितो. जाणतो अंती आम्हाला मातीचा आहे व्हायचे. जाणतो अंती आम्हाला मातीचा आहे व्हायचे. नाही तरी याहून दुसरे काय असते व्हायचे. मग लोक म्हणतील की ह्या जीवनाच्या धुंद असलेल्या ह्या काव्यात तुम्ही परमेश्वर वगैरे काही मानता की नाही. आहे म्हणतो मानतो देवासही, मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे. मानतो इतकेच की तो आमचा कोणी नव्हे. आहो असे बेधुंद, ही जीवनाची नशा आमची अशी. आहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे. मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे. तेव्हा असं जरी जीवनाच्या नशेचं हे काव्य असलं तरी अखेर हे प्रज्ञावंताचं काव्य आहे, हे पंडितांचं काव्य आहे. म्हणून या काव्यामध्ये जीवनात ज्यांना मूल्य प्राप्त झालेले आहे अशा सर्व सद्गुणांचाही परामर्श घेतला जातो. आम्ही म्हणतो सम्मानिलय वैराग्य, सम्मानिलय वैराग्य आम्ही शृंगारही सम्मानिला. सम्मानिलय वैराग्य आम्ही शृंगारही सम्मानिला. अंकावरी आहे रतीच्या बुद्ध येथे झोपला. विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला. कमल कोशी भृंग आता कमलासही त्या विसरला. हे हवे वैराग्य आम्हा, विषय तृप्तीतून उत्पन्न होणारी निर्वासना आम्हाला पाहिजे. हे हवे वैराग्य आम्हा, निष्कामता ऐसी हवी तैसी नको. नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी. एक उर्दू शायस म्हणतो, हाच भावार्थ आपल्या शहरात तो सांगतो आपल्या धर्मगुरूला. त्याची मत आमच्यासारखंच की विषय तृप्तीतून उत्पन्न होणारी निष्कामता हे खरं वैराग्य. तो त्या धर्मगुरूला सांगतो की अरे तू असं म्हणतोस ना की दारू सोड, दारू सोड, मग ये इकडे बघ, हा क्षण आलाय माझा खरं दारू सोडण्याचा. तर धर्मगुरूला बोलावतो. तो म्हणतो तर के मैं ही इसे समजना से, आता हा खरा क्षण असतो दारू सोडण्याचा. का म्हणून इतनी पी है कि अब पी नहीं जाती. आपलं शास्त्रही असंच सांग, त्यागेन वा भोगेन क्षया. तुम्हाला विषयातून निवृत्त व्हायचं आहे ना, मग तुमच्याजवळ जर विवेक वैराग्याचं बल असेल तर त्याच्या आधारावर व्हा. समजा नसेल तर भोगून व्हा. तेव्हा आम्ही हा दुसऱ्या पंथातले आम्ही लोक. तेव्हा हे काव्य परिश्रम केल्यानंतर आमच्या डोक्यात एक शंका आली की हा मराठी भाषिकातला जो साहित्यिक वर्ग आहे हा बेटा आमची उपेक्षा केल्याशिवाय राहणारच नाही. आम्ही असं ऐकलं की साहित्यिकांचं हे मुळे अवतार कार्यच आहे. तेव्हा आम्हाला वाटणारा आमचा काव्याच्या सामर्थ्याबद्दलचा विश्वास आणि आमची होणारी ह्या संभाव्य उपेक्षेची कल्पना, ह्या आम्ही दोन्ही गोष्टी शायर श्रेष्ठ गालिबलाच सांगितल्या. आम्ही गालिबला म्हणतो, गालिब अरे आमच्याही दारी आहेच कीर्ती याची. गालिब अरे आमच्याही दारी आहेच कीर्ती यायची. फक्त आहे देर थोडी मरणास आमच्या यायची.
जेव्हा मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मराठीतला पहिला शायर, उर्दू मशायरामध्ये जाऊन त्यांच्याशी झुंज देणारा पहिला मराठीतला शायर भाऊसाहेब पाटणकर, असा उल्लेख केल्याशिवाय बेटे हे जातील कुठे. गाली बरे आमच्याही दारी आहेच कीर्ती यायची, फक्त आहे देर थोडी मरणास आमच्या जायची. येणार ना आमच्या पुढे ती प्राण असती तोवरी, कीर्ती प्रिया माझी अरे भलतीच आहे लाजरी. तेव्हा आम्ही म्हणतो, मनाशी विचार केला की दिल्लीपासून हैदराबादपर्यंत यांच्या उर्दू मशायरामध्ये जाऊनही सन्मानित होणार आहे एकमेव मराठी शायर, त्याचा का कुठे उल्लेख ह्या साहित्यिकांनी करू नये, त्याची दखल का घेतली जाऊ नये. सांगूच का साहित्यिकांना काय या नक्की हवे, सांगूच का साहित्यिकांना काय या नक्की हवे. नुसते नको साहित्य, यांना काहीतरी जास्ती हवे. सम्मानिले असते आम्हाही, इतके जरी असते तरी असते कुठे शेपूट, नुसता शेपटा असता तरी. समजा माझं नाव वृंदा पाटणकर असतं, तर हे साहित्य अकादमीवाले यवतमाळला घर पुसत आले असते. कुठे पुरंदा ताई, कुठे पुरंदा, असं असं अगोदर ते ताई म्हणतात ना, अगोदर म्हणतात ते ओळखतात साहित्यिक. तेव्हा आम्ही विचार केला परमेश्वरा की एक आपल्याला शेपटा नाही, एवढ्या करता आपल्या ह्या कलेची, ह्या साहित्यकृतीची अशी उपेक्षा व्हावी. तेव्हा म्हटलं, आम्हाला ते गंधर्वाचे तुमच्या बदंता ऐकून माहिती होती की तो सुंदर स्त्री वेशभूषा करून हळदी कुंकवाला सुद्धा जात असे. म्हटलं काही आशा आहे. दोस्त हो तो शेपटाही लावला आणून मी, दोस्त हो तो शेपटाही लावला आणून मी, ऐसे नव्हे गंगावनाची आता कुठे आहे कमी. आता तरी वाटे उपेक्षा नशिबात या माझ्या नको, कळते आता साहित्यिकांना शेपटा नुसता नको. तेव्हा त्या गालिबने सांगितलं की अरे भाऊसाहेब, तू ह्या साहित्यिकांच्या नादी काय लागलाय. साहित्य कलाकृतीची, कोणत्याही साहित्य कलाकृतीचे कदरदार हे नेहमी साहित्य संस्थांच्या बाहेर असतात. काय अरे जिथे जिंदादिल मॉब असेल तिथे जा, बघ तुझी कदर होते की. दुर्लक्षले जेव्हा आम्ही हे साहित्यिकांना या आशा, मैफिली ही जाग जागी रंगल्या जेव्हा अशा, तेव्हा कुठे कीर्तिप्रियाही हासुनी आली पुढे, नुसतीच ना आली तशी गालही केला पुढे. तेव्हा आम्ही परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, शायरी म्हणण्याचा प्रसंग जर तुला माझ्यावर आणायचा असला तर तू अशा लोकांच्या समोर आणू नको. कोण लोक? शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे, शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे, तो रतीच्या चुंबनाही सांगेल की आता पुरे. तोंड ही भगवन रे त्याचे मला दावू नको, ना जरी मंजूर हेही माझे तया दावू नको. तेव्हा शायरीची चव साधारण कशी असते हे सांगण्यापूर्वी एक प्रास्ताविक शायरी मी आपल्यासमोर म्हटली, आणि यानंतर या काव्य प्रकारामध्ये अंतर्भूत होणारे जे विविध विषय, त्यापैकी इश्क ह्या विषयावरती मी प्रथम शायरी सुरू करतो.
या विषयावर शायरी सुरू करण्याच्या अगोदर या शायरीच्या निर्मितीमध्ये एक दक्षता मी घेतलेली आहे, ती ही की उर्दू शायरीचा अनुवाद तर दूरच राहो, पण त्या भाषिकांच्या संस्कृतीचा वासही मी माझ्या काव्याला येऊ दिलेला नाही. वर्णविषय एकच असतात, कोणत्याही भाषेमध्ये ते तशीच असतात, पण त्या त्या वर्णविषयांची जी प्रतिक्रिया श्रोत्यांच्यावरती होत असते, जी आपल्यावरती होत असते, ती मात्र आपापल्या संस्कृतीला धरून होत असते. इथे फरक पडतो मराठी शायरी आणि उर्दू शायरीमध्ये. तेव्हा इश्क हा विषय, इश्क किंवा प्रणय हा विषय मराठीतून आपल्यासमोर मांडण्याच्या अगोदर उर्दूमध्ये इश्काचं सामान्य स्वरूप काय आहे हे मी आपल्याला अगोदर सांगतो, आणि मग त्या पार्श्वभूमीवरती आपण मराठी इश्क ऐका. तिथे तुम्हाला असं दिसेल की तो प्रियकर, प्रेयसीकडून उपेक्षित झालेला, वंचित झालेला, तिरस्कृत झालेला, शेवटी लोचट झालेला, अशा स्टेजेसनी त्या प्रियकराचं प्रणयातील आयुष्य आहे. एक शायर म्हणतो, मैं रो रो के जब कहने लगा दर्द दिल, मी जेव्हा रडून रडून तिला माझ्या अंतःकरणाचा व्यथा सांगायला लागलो, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती? वो मुंह फेर के मुस्कुराने लगा. ती तिकडे तोंड करून फिदी फिदी हसत होती. मीर तकीसारखा श्रेष्ठ शायर, मग तो गालिब असो, मीर असो, जोक असो, जोश असो, कोणताही शायर असो, प्रियकराचं दुर्दैव हे असंच रंगवलं गेलं पाहिजे, तरच तो प्रणय असं मानलं जातं. असं का, याची मीमांसा करण्याचा हा प्रसंग नाही, याच्यावरती माझं व्याख्यान तयार आहे. पण म्हणण्याचा उद्देश असा की मीर तकीसारखा शायर, श्रेष्ठ शायर सांगतो, क्या कहू मीर मैं अपनी सरगुजिस्त, काय सांगू मी माझी प्रणयातली दुर्दशा. जेव्हा तिला मी माझ्या प्रणय व्यथा सांगू लागलो, तेव्हा आरंभापासूनच तिला झोप यायला लागली. ही यांच्या प्रणयाला प्रतिसाद आहेत. हे मग हे कसे तरी करून तिच्या मैफिलीमध्ये जाऊन बसतात. अरे म्हणतो, का हो, ती तुमच्याकडे बघत नाही, बोलत नाही, काही नाही, तुम्ही तिच्या मैफिलीत जाता कशाल? तर ते म्हणतात, असं आहे भाऊसाहेब की आम्ही जे मैफिलीमध्ये जातो ते उगच नाही जात. काय ही गोष्ट खरं की ती आमच्याशी बोलत नाही, आमच्याकडे बघत नाही, पण मैफिलीमध्ये असं नाही होऊ शकत. म्हणजे का? ते म्हणतात, उनके बज्म में इस ख्याल से बैठा हुआ हूँ मैं, मी एवढ्याच करता तिच्या मैफिलीमध्ये आलो आहे का, उधर देख चुकेंगे, काही वेळ ती तिकडे पाहिली, ही गोष्ट खरी आहे, इधर भी देखेंगे. तेव्हा तिच्या लक्षात येतं ते चिरंजीव मैफिलीमध्ये येऊन बसले. ती त्यांना तिथून हाकलून लावते. हाकलून लावल्यानंतर तिथे ते तिला म्हणतात, तेरे मैफिल से उठाता गैर मुझको क्या मजाल, तुझ्या मैफिलीमधून त्या माणसाने मला हाकलून द्यावं त्याची काय ताकद होते. पण माझ्या असं लक्षात आलं, मैंने देखा तूने भी इशारा कर दिया. त्या म्हणण्याचा उद्देश असा की हे प्रियकराचं सामान्य चित्र त्या वाङ्मयामध्ये आहे. एक संमत झालेला प्रणयाचं स्वरूप हे असं तिथे आहे. आई म्हणतो की आम्हाला हे बिलकुल मान्य नाही. आई म्हणतो की ह्या चमनमधल्या, ह्या बागेतल्या फुलांनी आम्हाला निमंत्रण दिली पाहिजे. कुसुमे स्वये हासून जर का म्हणतील ना आम्हास ये, कुसुमे स्वये हासून जर का म्हणतील ना आम्हास ये, पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमची नव्हे. भ्रमरापरी सौंदर्य वेडे आहो जरी ऐसे आम्ही, इश्कातही नाही कुठे भिक्षुकी केली आम्ही. हा फरक आहे मराठी शायरीमध्ये. खेळलो इश्कात येथे बेधुंदा आम्ही खेळलो, लोळलो मस्तीत
नाही पायी कुणाच्या लोळ. अस्मिता इश्कात साऱ्या केव्हाच नाही विसरलो, आली तशी ही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो. लोक म्हणतात की इश्कामध्ये रडावं लागतं. आहे म्हणतो की त्या त्या भावनांशी त्या त्या घटनांशी सुसंगत असं जे काही करावं लागणार आहे ते आम्ही करू. पण ते आमच्या पद्धतीने. मग असे जसं मी आपल्याला सांगितलं की हे प्रज्ञावंताचं काव्य आहे, हे ऐरागाऱ्याचं काव्यच नाही, हे पंडिताचं काव्य आहे. पहा आता पंडित कुठे कसा डोकावतो. लोक म्हणतात की इश्कामध्ये रडावं लागतं. ठीक आहे म्हणतो, मान्य आहे आम्हाला. रडलो आम्ही इश्कात, रडलो आम्ही इश्कात, जेव्हा आम्हा रडावे वाटले. रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले, तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले. सही बात है. आसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला. आसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला, नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधला. म्हणलं भैया. लोक म्हणतात की इश्कामध्ये बर्बाद व्हावं लागतं. आहे म्हणतो, मान्य आहे. बर्बादीची दीक्षा जशी इश्कात आम्ही घेतली, इश्क ही बर्बाद करण्या माघार नाही घेतली. अरे वाह, क्या जवाब है. ना रडू नुसतेच आम्ही, हाय ना नुसते करू, आहो शिवाचे भक्त आम्ही, हेही करू. म्हणून आम्ही म्हणतो, नव्हता तसा केविलवाणा इश्क केव्हा आमुचा. नव्हता तसा केविलवाणा इश्क केव्हा आमुचा, होता पुरे प्रणयात साऱ्या नुसता इशारा आमुचा. दोस्त हो या अप्सरांनी नाही आम्हाला रडविले. दोस्त हो या अप्सरांनी नाही आम्हाला रडविले, रडविले जे काय आमुच्या संयमाने रडविले. दोस्त हो या अप्सरांनी नाही आम्हाला रडविले, रडविले जे काय आमुच्या संयमाने रडविले. हे खरे, हे खरे, आहो आम्हीही इश्कात या रडलो कधी, रडलो असे इश्कात नाही नयनासही कळले कधी. क्या बात है.